नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा आणि GNM फर्स्ट इयरचा चाइल्ड हेल्थ नर्सिंगचा खूप इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे. चाइल्ड लेबर म्हणजेच बालकामगार. तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम डेफिनेशन बघू. आता डेफिनेशन पाठ करायची नाही आहे, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आपली पहिल्याची स्ट्रिक आहे. यापूर्वी ज्यांनी आपले व्हिडिओ बघितले त्यानंतर माहीतच आहे, आणि जे कोणी आपल्या व्हिडिओवर पहिल्यांदा बघत आहे किंवा पहिला आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत आहे तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायची, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण कमी वेळ राहिलेला आहे, एक्झाम जवळ आलेली. तर चाइल्ड हेल्थ नर्सिंगचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर बघू आपण काय. तर बालकामगार, बाल म्हणजे लहान मुलं, कामगार म्हणजे काम करणारा. तर लहान मुलांना काम करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला बालकामगार, चाइल्ड लेबर हे चुकीची पद्धती. तर आपल्या त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट मांडायचे. तर चला डेफिनेशन तयार करू. तर जेव्हा 14 वर्षाखालील मुलं, 14 वर्षाखालील मुलं म्हणजेच किती? 6वी 7वीची मुलं, 7वी 8वी. तर मग 14 वर्षापेक्षा लहान किंवा कमी वयाचे मुला मुलींना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेपेक्षा जास्त किंवा त्यांच्या शरीराला न झेपणारे किंवा शारीरिक क्षमतेला न झेपणारे किंवा मानसिक क्षमतेला न झेपणारे काम जर त्यांना आपण देतो तर ते काम काय योग्य आहे का? नाही. त्यामुळे काय होणार आहे? त्यांच्या शारीरिक आणि विकासामध्ये अडथळा पण निर्माण होणार आहे. तर मग असे कामं ज्याच्यामुळे काय होणार आहे? त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या पलीकडे आणि त्याच्या विकासामध्ये त्याची ग्रोथ होणार आहे, जी डेव्हलपमेंट होणार आहे, ती ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे? अडथळा निर्माण होणार, म्हणजेच बॅरियर आहे हा एक. तर याच्यामुळे काय होतं? कोणत्याही आर्थिक किंवा मजुरीच्या कामामध्ये गुंतवले जाते तेव्हा त्याला बालकामगार असे म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, 3 पॉईंट लक्षात ठेवा. एक काय? 14 वर्षाखालील मुलं किंवा मुली, 14 वर्षाखालील मुलींना किंवा त्यांना आणि दुसरा काय? शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या पलीकडे. आणि त्याच्यामुळे काय होणार? अजून तिसऱ्या पॉईंटात लक्षात ठेवा. कोणता? तर त्याच्या शिक्षणामध्ये आणि विकासामध्ये त्याची जी शारीरिक ग्रोथ होणार किंवा तुम्ही मानसिक ग्रोथ होणार किंवा त्याची फिजिकल जी ग्रोथ होणार, त्यांची शारीरिक मानसिक म्हणता येईल, तुम्हाला जी म्हणता येईल ती ग्रोथ होणार आहे. त्या ग्रोथवर काय होणार आहे? त्यांना बॅरियर म्हणजेच अडथळा निर्माण होणार आहे. आणि अशा पद्धतीची त्याला आर्थिक किंवा मंजुरीचे, म्हणजे त्याला ते लेबर म्हणजे त्याला काम आपण काही काम करायला लावणं किंवा आर्थिकदृष्ट्या आपण त्याला हे करणं, त्याच्याकडून करून घेणं, म्हणजे भीक मागायला लावणे, ही पण बालकामगार म्हणता येईल आपल्याला. परंतु आता ही बघत नाही आपण त्या दृष्टीने. तर याच्यामध्ये कामात गुंतवले जाते तेव्हा त्याला काय म्हणतो? बालकामगार म्हणतो. समजलं? 14 वर्षाखालील मुलं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या पलीकडचं काम त्यांना करायला लावतो. त्यामुळे काय होणार? त्यांच्या जी शिक्षणात किंवा विकासामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक किंवा मंजुरीच्या कामामध्ये त्यांना गुंतवले तर त्याला काय म्हणतो? आपण बालकामगार म्हणतो. तर डेफिनेशन सर्वांना समजली, सोप्या पद्धतीने समजून सांगितली. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या ट्रिकनी पाठ करायची असेल तरी करू शकता. त्यानंतर भारतीय संविधानानुसार बालकामगार प्रतिबंधन व नियंत्रण कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांकडून धोकादायक ठिकाणी कामे करून घेणे ही कायद्याने गुन्हासुद्धा आहे. तर आता आपल्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कसं बालकाचे अधिकार काय आहे किंवा त्याचं प्रतिबंधन करण्यासाठी आपल्याला कोणते कायदे कानून आहे. त्यामुळे त्यांना जेलसुद्धा होऊ शकते, 2 महिन्याची किंवा थोड्या दिवसाची जेलसुद्धा होऊ शकते. तर हा काय कायद्याने गुन्हा आहे. तर आपल्या नर्सला काय भूमिका असते? तर हे होऊ द्यायचं नाही, बालगुन्हेगारी किंवा बालकामगार असे चाइल्ड लेबर आपल्याला निर्माण होऊ द्यायचे नाही. तर याचे कारणे काय असू शकते? तर गरिबी असू शकते, ते गरिबी असल्यामुळे किंवा दारिद्र्य असेल खूपच. त्याच्यानंतर अज्ञान म्हणजे शिक्षण नसलेलं, अशिक्षितपणा असेल किंवा त्याच्या आईवडील पण शिकलेले नाही, तो मुलगा पण छोटाच असणार आहे, तर त्याला पण काही चांगलं वाईट माहीत नसणार आहे. त्यानंतर मोफत आणि सक्तीचे शिक्षण, तर त्याला मोफत शिक्षण नाही आहे. आता आपली सरकारी शाळा बंद पडत आहे, तर आपल्याला ज्या प्रायव्हेट शाळा आहे त्याच्यामध्ये त्यांना भरण्यासाठी पैसे नाही आहे. त्या कारणाने काय होणार? ते शाळेच्या मार्गाने न जाता काय करणार आहे? मग चला मग आमच्यासोबत कामाला, असं होऊन जाणार. त्यामुळे चाइल्ड लेबरचं प्रमाण वाढतं आहे. तर हे एक आपल्याकडे चांगलं कारण आहे. त्यानंतर स्वस्त मजूर काय झालेलं आहे? स्वस्त झालेलं आहे. त्यामुळे आता कमी पैसा येतो आहे, तर मग आपल्या घरातले सगळे मेंबर काय करायचे? आपल्याला कामाला न्यावं लागणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या घरातलं घर चाललं पाहिजे. त्याच्यानंतर कुटुंबातली मोठी लोकसंख्या, कुटुंबामध्ये जर जास्तच लोकसंख्या असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला जास्त पैशाची गरज पडते. त्यामुळे आपण लहान मुलांना आपल्यासोबत कामाला घेऊन जातो. तर अशा पद्धतीने आपले चाइल्ड लेबर निर्माण होण्याची शक्यता असते. तर हे कारणे झाले 5. यानंतर तुम्हाला जर तुमच्या मनाने 2-3 कारणे ॲड करता आले तर ते करा. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 लक्षात आले नाही तर दुसरे कारणे टाका, पण पेपरमध्ये लिहा. मिनिमम 5 कारणे तरी हवे असतात. त्यानंतर येतं मुलांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. आता कारणे झाल्यानंतर काय नाही, आपण विपरीत परिणाम लिहिणार आहे. विपरीत परिणाम तुम्ही बघू शकता. आपण त्याच्यात डिफरन्शिएट करायचे. त्याच्यामध्ये काय करायचं?
शारीरिक वेगळे, मानसिक वेगळे, भावनिक वेगळे, बौद्धिक वेगळे, म्हणजे जेणेकरून पॉईंट म्हणजे वाढणार आहे. तर त्याच्यामध्ये शारीरिकमध्ये कुपोषण लिहायचं, कुपोषण एक्सप्लेन करायचं. इथं मी शॉर्टकटमध्ये दिलेले नाही केलं एक्सप्लेन, वेळ नसेल भेटेल कारण कमी आणि स्पीड फास्ट नसेल तर एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. असं जर लिहिलं तरी मार्क मिळून जातात. फक्त एक्झामिनरला काय बघायचं, तुमच्याकडे अभ्यास झालेला आहे तुमचा तेवढा, तर त्याच्यामध्ये कुपोषण लिहू शकतात. त्यानंतर शारीरिक अपंगत्व येऊ शकते किंवा जखम होऊ शकते, त्यानंतर त्याला अपघात होऊ शकतो किंवा इजा होऊ शकते त्याच्या शरीराला, हाडमोड किंवा अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो शारीरिक परिणाम. त्यानंतर व्यावसायिक आजार होऊ शकतो, एखादा आजार होऊ शकतो त्याला, आता भट्टीवरती वगैरे काम करत असेल किंवा कापडाच्या दुकानामध्ये, कापडाच्या फॅक्टरीमध्ये जर काम करत असेल, जिथं कॉटन बसून डायरेक्ट कापड तयार होतो, तिथं आपल्याला दम्याचे आजार, ब्रॉन्कायटिस असे आजार, अस्थमा असे आजार बघायला भेटतात. तर हे व्यावसायिक आजार आहे, समजलं. त्याच्यामध्ये शारीरिक कळला. मानसिक बघा, मानसिकमध्ये डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो तो. इतक्या लहान वयामध्ये एवढं कामाचं लोड त्याच्यावर टाकला तर लहान मुलाला कसं असतं, खेळणं असतं लहान मुलाचं. आपण आपलं बालपण लक्षात आणा, आपण काय करतो, आपल्याला काहीच माहीत नव्हतं काय असतं दुनिया किंवा काय पैसा असतो. आपण फक्त आपल्या खेळण्याच्या नादात आणि शाळा एवढंच आपल्याकडे असायचं काम. तर परंतु मग ज्या मुलाला शाळेत काम करावं लागतं किंवा मंजूर करावं लागते तर त्याला नैराश्य येऊ शकते. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास हा कमी होऊ शकतो आणि त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स असणार आहे का नाही, तो कॉन्फिडन्स त्याचा लो होऊन जाणार आहे. त्यानंतर सामाजिक परिणाम, तर शिक्षणापासून वंचित राहिलेल्यामुळे, आता ज्याचं शिक्षण झालेलं नाही त्याला अडाणी म्हणता येईल किंवा त्याला कोणत्या संधी भेटणार आहे चांगल्या शिक्षणाच्या, नाही. गरीब हे त्याचं नाही काय होणार आहे, तो शिकला नाही, त्याचे आईवडील शिकलेले नव्हते, त्यांनी मजूर काम केलं, हा पण मजूर कामच करणार आहे. त्याच्यानंतर हे काय होणार आहे, गरिबीचं जे चक्र आहे ते तसं चालू राहणार आहे आणि जे श्रीमंत आहे त्यांचे मुलं शिकणार आहे, दुसऱ्या देशात जाणार आहे, ते अजून श्रीमंत होणार आहे. अशा पद्धतीने हा सामाजिक परिणाम होतो, म्हणजे समाज आपलं विकसित होणार आहे का नाही. हे झाले आपले 3 परिणाम. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय. आता प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करू शकतो किंवा कायदे कोणकोणते काढलेले सरकारने, त्याच्यामध्ये बालकामगार कायदा काढलेला आहे 1987 मधला. 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही धोकादायक व्यवसायामध्ये कामावर ठेवण्यास सक्त मनाई आहे. तर यांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई आहे, संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. तर हे समजला. त्यानंतर मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिलेले आहे आपल्याला. 14 वर्षापर्यंत 6 ते 14 वर्षा वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण दिलेले आहे. अशा वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहे. त्यानंतर अजून एक योजना आपली सरकारी, ते मध्ये मध्याह्न भोजन योजना. तर मध्याह्न भोजनामध्ये आपल्याला दुपारचं जेवण दिलं जातं शाळेमध्ये. त्यामुळे काय होतं, जेवणासाठी का होईना मुलं शाळेत येतात. तर अशा पद्धतीने. त्यानंतर येतं बालपरिचारिकेची भूमिका. आता याच्यामध्ये आपला रोल काय, तर याच्यामध्ये आपलाच रोल सर्वात मेन आहे. कारण आपण गावोगावीमध्ये जाऊन जनजागृती करू शकतो, लोकांना आरोग्य शिक्षण देऊ शकतो, लोकांना त्याचे फायदे तोटे समजून सांगू शकतो, त्याबद्दल शिक्षणाचे महत्त्व समजून आपण आणि आपले ग्रामीण भागातले शाळेतले शिक्षक लोकांना पण आपण त्यांची मदत घेऊ शकतो. ग्रामपंचायतली ग्रामसेवक या सर्वांची मदत घेऊन आपण नियमित तपासण्या केल्या पाहिजे. त्यानंतर नियमित आरोग्य सर्वे केले पाहिजे. कोणकोणते मुलं शाळेत शिकतात, कोणकोणते शिकत नाही, त्याच्याबद्दल खूप ग्रामीण भागामध्ये खूप मुलं असं असतात कसे शाळेत जातच नाही कधी किंवा 4वी-5वीमध्ये शाळा सोडून देतात कामासाठी. त्यानंतर मानसिक समुपदेशन करायचं, त्यांना मानसिकदृष्ट्या पण प्रिपेअर करायचं या गोष्टीपासून. त्यानंतर रेफरल सेवा, तर त्यांना काही इजा वगैरे झाली हे काम करताना तर त्यांना आपल्याला रेफर करायचं आहे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. चांगल्या प्रकारे आणि एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे हे कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं, कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब वाढत नाही आहे, असेच व्हिडिओ रेग्युलर बघायचे असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.